सर चला बॅटर पाठवा विनंती आहे. तर लहू गायकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रवीण मुरबाड यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी, संतोष मुरबाड यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे. एका बाजूने भार्गव 8383 साजई आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना त्याला झाली सुरुवात. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेनचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर खोलवर टप्प्याचा हा बॉल होता आणि तिथे मात्र कुठली धाव उपलब्ध नव्हती. पहिला बॉल डॉटल आहे. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी प्रथमेश आणि लहू ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रथमेश देसले पाठीमागच्या सामन्याचे सामनावीर आहेत आणि त्यांच्या जोडीने लहू गायकर मैदानावरती आहेत. कमालीचा बॉल आहे. लेंथ अगदी पुढे होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र लाईन मिस केली आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत आणि लहू गायकर थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश देसले यांच्या सोबत ही चर्चा मात्र सुरू आहे. प्रवीण चांगली गोलंदाजीची सुरुवात इथे मात्र केली आहे. पहिले 2 बॉल लगातार डॉट टाकलेत. 4 षटकांचा आज सामना आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा असफलता वाट्याला येते. फलंदाजाच्या अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रवीण यांच्याकडे वेग आहे आणि तिथे मात्र वेगाने आतापर्यंत मात दिली आहे. चांगला वेग आणि वेगासोबत मात्र नियंत्रण देखील खूप चांगलं पाहायला मिळालंय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, तदनंतर 2 बॉल लेंथवरती पाहायला मिळाले, जिथे एक वेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. एका वेळेस आपण पाहिलं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळत मिड ऑन रिजन मध्ये. इथे मात्र संधी होती धावबाद करण्याची, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत. हलकस फंबल आणि एक चिकी सिंगल होईल मुकम्मल. एका धावेने मात्र या डावाला सुरुवात झाली आहे. एक धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला कॅपिटलाइज करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रवीण यांच्या माध्यमातून लाजवाब सुरुवात. पुढचा बॉल लहू गायकर यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सरळ बॅटने ज्यावेळेस फलंदाज केलेले त्यावेळेस बॅटवरती बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कारण गोलंदाजाची लेंथ जर पाहिली तर लेंथ अतिशय पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल लेंथवरती पुढे टाकलाय. एकही बॉल आखूड टप्प्याचा नाही. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस मात्र सरळ बॅटने आक्रमण केलं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट जर झाले असते तर काम तमाम झालं असतं, परंतु 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 3. प्रवीण यांचं पहिले षटक संपलंय. प्रथमेश देसले आणि लहू गायकर हे जोडी मैदानावरती आहे. केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये प्रवीण प्रभावित करतायत. सन्माननीय संतोषजी मुरबाडे साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी लहू गायकर यांच्यासाठी 3000 रुपयाचे बक्षीस असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे. सन्माननीय संतोषजी मुरबाडे साहेबांच्या माध्यमातून 3 धावा धावपलकावरती आहेत.
भार्गव 8383 साजई आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपल्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. 4 षटकांची ही मॅच आहे. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये प्रवीण यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली आहे. केवळ 3 धावा खर्च केल्यात. आता मात्र दबाव फलंदाजी करणाऱ्या टीमवरती असणार आहे. मोमेंटम पूर्णपणे गोलंदाजी करणारी टीम अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाच्या बाजूने टॉस त्यांनी जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत. सेकंड राऊंडची ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथून कोणता संघ विजय होईल तो मात्र क्वालिफायर मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या राऊंडचे सामने उरकलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड राऊंडला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी. फुलर लेनचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनमध्ये बॅटला स्लाइस झाला बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाठीमागच्या मॅचचा हिरो तो मात्र स्वस्तामध्ये माघारी परततोय. प्रथमेश देसले नाव बॅक टू दी डगआउट. आउट अँड बॅक टू दी डगआउट. समीर पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित करतायत. पाठीमागच्या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच होते प्रथमेश देसले. ते मात्र स्वस्तामध्ये माघारी परतलेत. गोलंदाज समीर गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती कपिल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्या दिशेने वळलेत. कळवले हा बॉल वाईड आहे. अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये प्रवीण यांनी केवळ 3 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये समीर. पहिल्या बॉलवरती सफलता. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा हा बॉल होता. विकेट कीपर बॉलला गॅदर करू शकत नाही. आणखी एक बॉल वाईड आहे. बॅक टू बॅक वाईड बॉल येताना पाहायला मिळालेत. 2 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल. वाईड तपासून पाहिला जाईल. वाईड बॉल आहे. अंपायर डिसिजन ॲज इट इज असणार आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत. कॅपिटलाइज करणं गरजेचं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉल थोडासा उशिरानं साईड झालाय आणि इथे मात्र 2 धावा प्राप्त होतील. हा बॉल साईड होणं देखील गरजेचं. इथे मात्र सुरुवातीला जज झाला नाही. बॉल हवेमध्ये होता. थोडंसं उशिरानं बॉल त्यांना दिसला परंतु तिथे सेल ड्रॉप झाला आणि 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. जीवनदान मिळालंय फलंदाज कपिल यांना देखील. 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. हे चित्र खूप वेळा या डावामध्ये पाहायला मिळालंय. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये सातत्याने फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत आणि आडव्या बॅटने मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झालाय आणि त्यामध्ये मात्र सपसेल अपयश येताना पाहायला मिळाले फलंदाजांना. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस मात्र पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉलला खेळतायत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एका धावेने धावफलक पुढे जाईल. आठ धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. 2 वेळेस दुहेरी धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 सिंगल 2 वाईडचे रन आपल्याला पाहायला मिळत आहेत या डावामध्ये आतापर्यंत आलेले.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर, आणखी एक वाईड बॉल, आणखी अवांतर धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक एक धाव महत्वाचे. दोनही संघ मात्र संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ सध्या धावांच्या शोधामध्ये आहेत आणि या षटकामध्ये तब्बल 3 वाईड बॉल आलेत समीर यांच्या माध्यमातून. 3 अवांतर धावा इथून मात्र कॅपिटलाइज करता येऊ शकतं का? पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न सन्माननीय संतोषजी मुरबाडे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगातारच्या 3 षटकारांसाठी लहू गायकर यांच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रयत्न तर खूप वेळापासून सुरू आहेत. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळेस मात्र आक्रमण तर केलंय. हवेत बॉल उंच तर जातोय. दूर किती जाईल पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल जातोय. लहू गायकर यांच्या बॅटमधून. लहू गायकर ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लहू गायकर यांच्या बॅटमधून फायनली षटकार आलाय. 15 धावा धावफलकावरती. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल भार्गव 8383 साजय संघाला. इथून धावा मात्र शोधणं गरजेचं असेल. धावा शोधाव्या लागतील मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋग्वेद दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. षटक क्रमांक 3 साठी ऋग्वेद गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. बॅटिंग साठी कपिल. लेफ्ट आर्म गोलंदाजी. पहिला बॉल पंचांनी नो बॉल घोषित केला. मला वाटतं विकेटच्या बाहेर बॉल पिच झाला होता आणि त्यामुळे मग पंचांनी नो बॉल घोषित केला. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, कारण लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक नो बॉल नंतर आता क्रिकेटमध्ये फ्री हिट असते. पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती लागेल का एखादा बिग हिट. कॅपिटलाइज करण्याची संधी इथे आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. मोठा फटक्याचा प्रयत्न तर झालाय. हवेत बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल तर टिपण्याचे प्रयत्न होते, परंतु झेलही गेलाय आणि हा बॉल देखील जाईल सीमा रेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असणार आहे चौकार. फ्री हिटचा बॉल होता. खरं तर फलंदाज बाद झाले नसते, परंतु आपल्या संघासाठी धावा वाचवता येऊ शकल्या असत्या, परंतु इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 20. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल नो मॅन्स लँड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या दिशेने. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पहिल्या 11 बॉलमध्ये केवळ 9 धावा धावफलकावरती होत्या. शेवटच्या बॉलवरती सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला. तिथून मात्र धावांना सुरुवात झाली आणि आता धावफलक जाऊन पोहोचले 22 धावा धावफलकावरती. 22 मोमेंटम आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने शिफ्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋग्वेद दाखल आहेत षटक क्रमांक 3 मध्ये आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजीसाठी कपिल आणि त्यांच्या जोडीने लहू गायकर ही जोडी मैदानावरती आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विच ऑफ झालेत फलंदाज. आणखी एक बॉल डॉट. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. पहा, बॉलची निवड खूप महत्त्वाची असते ज्यावेळेस तुम्ही इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळत असता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. दुधारी शस्त्र लगा तो आबाद नाही तो बर्बाद, ते चित्र पाहायला मिळालं. डॉट बॉल.
ऑफस्टमच्या बाहेर आणखी एक वाईडची धाव इथे प्राप्त होईल. वाईडच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव. 23 धावा धावफलकावरती आहे. 23. ऋग्वेद गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत आणि सुरुवातीला पहिला बॉल नो बॉल होता. प्रीडच्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 2 धावा, आणखी एक बॉल डॉट. त्यानंतर वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत 23. 23. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. समीर तिकडे होते. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि थोडेसे डिले झाले. स्लो थोडासा थ्रो जो आहे थोडासा सावकाश केला. त्यांना असं कदाचित अपेक्षित होतं की एकच धाव. तिथे मात्र प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू घेतील, परंतु दुसरी देखील धाव घेतली. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. ते चित्र पाठीमागच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळालं. एका धावेचं रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये झालं आणि 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. ऋग्वेद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अतिशय कमी वयाचा खेळाडू आहे. एमर्जिंग स्टार ते आहेत आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅटचे एज लागले. दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचलाय. शॉर्ट दरम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती. धावफलकाला थोडीशी गती मिळाली. भार्गव 83 साजई संघ आणि आता मात्र थोडीशी गती या धावफलकाला प्राप्त झाली. एक षटकार जरूर आलाय फलंदाज लहू यांच्या बॅटमधून. तर आंबेगाव टीमच्या माध्यमातून देखील कमिटीला मोलाचं सहकार्य मिळालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. यावेळेस देखील चांगला फटका आडव्या बॅटने प्रहार केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 धावा धावफलकावरती. ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्व थोर दात्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार आम्ही मानतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 ला 1 आपण पाहतोय. भार्गव 83 साधे संघ 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला जय हनुमान भुवन आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान वाघाची वाडी. दोनही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहायचे ही महत्वाची सूचना दोन्ही संघनायकांना असणार आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज विजय दाखल झाले. षटक क्रमांक 4 साठी विजय गोलंदाजी ट्रॅकवरती. खरं तर या डावामधलं अंतिम षटक टाकतील विजय, कारण सेकंड राऊंडची ही मॅच आहे. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. यानंतर आणखी एक सेकंड राऊंडचा सामना आणि त्यानंतर क्वालिफायर मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. न्यू यंग स्टार कोरावळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय वेताळेश्वर चषक 2026 आणि अतिशय देखणी स्पर्धा आहे. आयोजकांचं देखील कौतुक झालं पाहिजे, कारण पहिल्या वर्षाचं आयोजन आहे, परंतु अनेक वर्ष ज्या स्पर्धांचं आयोजन करतात त्यांना खरं तर विचार करायला भाग पडेल असं आयोजन तुम्ही केलंय कोरावळेकर आणि न्यू यंगस्टार. आपलं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जे वेताळेश्वर चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आहे, परंतु त्याचा गर्व सर्वांना वाटेल असं हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. 12,719 फॉलोवर पूर्ण झालेत. खरं तर तुमचं देखील कौतुक आहे. 7 स्टार या वाहिनीचे सबस्क्रायबर आपण पाहतोय 12,000पेक्षा जास्त पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. खूप जोरदार अपील पंचांकडे होती, परंतु अपील पंचांनी फेटाळली. वाईड साठी दाद मागतायत फलंदाज. खूप जोरदार अपील होती पंचांकडे. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले फलंदाजाने. चेक केलं जाईल. ऑन फील्ड डिसिजन. इट्स फेअर डिलिव्हरी. इट्स फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा. 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय आपल्याला पाहायला मिळतील अंतिम षटकामध्ये.
5 बॉल अद्याप या अंतिम षटकामधले शिल्लक आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, परंतु दोघांच्या मधोमध हा बॉल पडलाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका होता. सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल सीमारेषच्या पलीकडे. जय वेताळेश्वर चषक चौकार. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. अनेकांचे हात या स्पर्धेसाठी लाभलेले आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय दिनेशजी घरज साहेबांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिले. जिथून या स्पर्धेचं आयोजनाला सुरुवात झाली तिथपासून आजच्या दिवसापर्यंत आणि अगदी उद्याच्या फायनलपर्यंत त्यांचं सहकार्य असणार आहे. सन्माननीय दिनेशजी घरज साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार आम्ही मानते. 32 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलमध्ये 10 धावेंवरती लहू नाबाद आहेत, परंतु 11 बॉलमध्ये 16 धावेंची मॅच डिफायनिंग इनिंग आतापर्यंत खेळली आहे कपिल यांनी देखील. एकूण धावपलकावरती धावा आहेत 32. 32 रन्स ऑन दी स्कोर. 32 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अद्यापही 4 बॉल या अंतिम षटकामधलं येणं बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय. फायनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव तिथे उपलब्ध होती आणि ती प्राप्त देखील केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, परंतु आता सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे आणि संधी असणार आहे. लगातारचे 3 षटकार जर लगावले तर सन्माननीय संतोषजी मुरबाडे साहेब यांच्या माध्यमातून लहू यांच्यासाठी 3000 रुपयाचं बक्षीस असेल. हा देखील बॉल ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर आहे. पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलं गेलं. चेक केलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन इट्स प्रे डिलिव्हरी तपासलं जाईल. चला आपण पाहूयात. वाईड बॉल आहे आणि इथे मात्र अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 34. फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळ. डाऊन दी ग्राउंड हा फटका आहे. अलॉंग दी कार्पेट. एक धाव प्राप्त होईल आणि एकाच धावेवरती मात्र सॅटिस्फाईड आहेत दोन्ही बॅटर. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 35 लॉस ऑफ दी 1 विकेट. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल या डावामधले शिल्लक असतील. 2 अधिकृत बॉल या डावामधले शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला होते. स्ट्रेट आलेत. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बरेचसे मान्यवर पाहुणे मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. 37 माफ करा. 37 धावा धावपलकावरती. शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. बरेचसे मान्यवर पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं देखील सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. शेवटचा बॉल या पहिल्या डावामधला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल मात्र पॉइंट रिजन मध्ये चालला. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे.
दुसरी धाव उपलब्ध नव्हती आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होतील. एकच धाव शेवटच्या बॉलवरती आली आहे. धावफलकावरती धावा असतील 38. 39 धाव्यांचं लक्ष असेल. 39 इज द टार्गेट. चला टॉससाठी यायचे वाघाची वाडी आणि भुवन. जय हनुमान वाघाची वाडी आणि जय हनुमान भुवन दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. इथे टॉस केला जाईल. अगदी त्वरित आपण टॉसकडे जातोय. दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हनुमान वाघाची वाडी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जय हनुमान भुवन संघाचे संघनायक आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचे. टॉससाठी आपण त्वरित या, विनंती आहे. पहिल्या डावामध्ये 38 बल्ल्यात 39 धाव्यांचं लक्ष आहे. सन्माननीय अभि मुरबाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत, परंतु तत्पूर्वी विनंती आहे, भुवन संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. सन्माननीय अभि मुरबाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. छापा असा कॉल होता आणि छापा ॲज इट इज आलाय. 4 षटकांची मॅच असेल सेकंड राऊंडची. दोनही संघनायक इथे उपस्थित आहेत. आपण टॉस संपन्न झालाय, आपण स्थानापन्न व्हायचे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही. तर एकूणच पहिला सामना खूप अतिजरीचा राहिला आणि तिथे तुमचीच बॅटिंग खूप चांगली राहिली होती. काय मनामध्ये विचार होते? काय नाही, स्टार्टिंगचे आमचे जे प्लेयर होते ते लवकर आऊट झाले. त्यानंतर जबाबदारी आली, ती 100% टीमसाठी देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस झाला. टॉस जिंकून या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण का घेतलात? आम्ही क्षेत्ररक्षण नेहमीच घेतो. बॉलिंग अटॅक थोडी आमची चांगलीच आहे, तर कमीत कमी त्यांना धावात रोखण्याचा मी प्रयत्न करू. आणि या स्पर्धेचं पहिल्या वर्षाचं आयोजन, एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल देखील अगदी थोडक्यामध्ये ऐकायला आवडेल. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि ज्यावेळेस आमच्या ग्रुपवरती कोराळकरांची जेव्हा जाहिरात पडली त्यावेळेस आम्ही नावनोंदणी केली आणि त्यांनी सांगलं की फिक्स आम्ही खेळायलाच होत. गेल्या वर्षी आम्ही नाईटला आलो होतो इथे खेळायला, एक राऊंड जिंकलो आणि पाऊस पडला होता, त्यामुळं जरा टॉस जर जिंकला असता जय हनुमान भुवन संघाने, तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण काय हरकत नाही. आम्ही पहिली बॅटिंग करून 50-55 धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि पुढचा संघ पण चांगला आहे, त्यानुसार आम्ही खेळू. एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल एकदम संक्षिप्त ऐकायला आवडेल. आयोजन खूप चांगलं आहे आणि योगेशने आम्हाला खेळायला संधी दिली, त्यामुळे कमिटी आणि कमिटी मेंबरचं आभार मानतो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. बोथ द टीम ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आपण पाहतोय जय हनुमान वाघाची वाडी संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. पुढील सामना देखील हाय व्होल्टेज असणार आहे, कारण वाघाची वाडी संघाने पाठीमागच्या मॅचमध्ये खूप संघर्ष केला आणि ते सामना जिंकले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये भुवन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन संघांदरम्यान पुढील सामना देखील असणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊयात चेसकडे. धन्यवाद.
39 धाव्यांचं लक्ष आहे. 39 इज द टार्गेट. सेकंड राऊंडची ही महत्त्वपूर्ण मॅच. पहिला सामना सेकंड राऊंडचा आपण पाहतोय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव त्यांच्या विरोधामध्ये भार्गव 8383 साजई. 38 पहिल्या डावामध्ये मल्ल्या गेलात. 39 धाव्यांचं लक्ष आहे. स्ट्राईक एंडवरती महेश आहेत. मिड ऑन रिजन मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाचे कौतुक झालं पाहिजे. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. ओमकार त्यांच्या माध्यमातून बॉलला रोखलं गेलं. एकच धाव धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश पुढचा बॉल. राईट आर्मवर द विकेट. यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळेल. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरतीच साजई संघाने नक्कीच आपण पाहतोय की त्यांना माहिती आहे की धावा आपल्याकडे कमी आहेत. प्रत्येक धावेसाठी मात्र तिला रोखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मैदानावरती करतायत. चांगली सुरुवात प्रथमेश यांची पाहायला मिळते. महेश आणि समीर मार्क ऑफ झालेत. फुल टॉस बॉल आणि समोरच्या दिशेने यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत. क्षेत्ररक्षकासाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण बॉल खूप दूरवरती होता. खूप वेगाने हा बॉल ट्रॅव्हल होत होता. कपिल होते तिथे आणि हा बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे चौकार. चौकार आलाय. अप्रतिम फटका होता. सरळ बॅटने आपण पाहिलं. फुलटॉस बॉल महेश यांच्यासाठी पर्वणी होती आणि ती मात्र कबूल केली आहे. तोफा कबूल आहे. चौकार राहणे लगावला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 6. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश आहेत. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले. कपिल तिकडे होते. खूप वेगाने आले. बॉलला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न आपण पाहिलेत परंतु बॉलला रोखू शकणार नाहीयेत. यावेळेस देखील ऑन साईडला बॉल टर्न झालाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. 8 रन्स ऑन दिस स्कोर. 8 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दिस स्कोर. 9 धावा धावफलकावरती. 39 बनवायच्यात म्हणजे अजूनही 30 धावेंची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 19 बॉल मध्ये 30 अजूनही बनवायच्यात. बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जात असताना पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात. खराब क्षेत्ररक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. 2 धावेंचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा अगदी सहज उपलब्ध आहेत. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील. पहा छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 11. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दिस स्कोर. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 11 विदाउट लॉस. चांगली सुरुवात इथे मात्र केली आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाने देखील. खरं तर शेवटच्या 2 षटकांमध्येच धावा ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाने देखील खर्च केल्या होत्या. पहिल्या 11 बॉलमध्ये 9 धावा होत्या आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला त्यावेळेस 15 धावा धावफलकावरती होत्या. आता मात्र 11 धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये बनवलं 39 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. अठरा बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. कपिल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. महेश आणि समीर हे जोडी मैदानावरती 10 विकेट हातामध्ये. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये भार्गव 8383 साजई असा सामना मात्र मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन दी अप उडवलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड आणि फलंदाज बाद झालेत. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. महेश आउट अँड बॅक टू दी डगआउट. फर्स्ट विकेट गॉन. क्रमांक 3 वरती प्रशांत मैदानावरती दाखल होत आहेत. 11 धावा धावपलकावरती, 39 धावेंचं लक्ष आहे. आणि खरं तर द्रुतगती क्रिकेटमध्ये कधी कोणता संघ बाजी मारेल हे मात्र सांगता येत नाहीये. एका बाजूने साजई संघ आहे तर त्यांच्या विरोधामध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. भार्गव 8383 साजई आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असा सामना पाहायला मिळतोय. क्रमांक 3 वरती प्रशांत दाखल झालेत आणि कपिल आपल्या पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित करतायत. आता बॉल शिल्लक आहे 17-28 धावेंची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. हे दुधारी शस्त्र है, कभी आप कट जाते हो कभी आप सामने वाले को काटते हो. ते चित्र मात्र पाहायला मिळाले. लगा तो आबाद नाही तो बर्बाद ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळालंय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळत आहेत कपिल यांच्या माध्यमातून. 11 धावा धावपलकावरती आहेत. दबाव मात्र वाढत जाईल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघावरती. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करत असतात. यावेळेस देखील कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एका धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु एक धाव तिथे उपलब्ध होती आणि एक धाव पूर्ण देखील केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मार्गस असताना 12 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कपिल यांना आपण पाहतोय. धावपलकावरती धावा आहेत 12. समीर आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती. महेश बाद झालेत. 39 बनवायच्यात 4 षटकांमध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉलने दिशा बदलली आहे आणि जेव्हा जेव्हा बॉल मैदानावरती दिशा बदलतो ना तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी संघाची दशा खराब होते. बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. नशिबाची साथ बॅटर सोबत. हा आलाय चौकार. सोळा धावा धावपलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ दी 1 विकेट. नशिबाचा हा चौकार मिळालाय फलंदाज समीर यांना. समीर आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. 16 धावा धावपलकावरती. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम टायमिंग आहे. बॉल हवेत उंच तर गेलाय. दूर किती जायचंय दूर किती जातोय पाहायचंय आणि खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय फलंदाज समीर यांच्या बॅटमधून. मॅक्सिमम ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. कमालीचा पिकअप शॉट होता. आडव्या बॅटने प्रहार केला. मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. 22 धावा धावपलकावरती. पाठीमागच्या बॉलवरती नशिबाची साथ परंतु यावेळेस मात्र ताकदवर फटका. 22 धावा धावपलकावरती आहेत. 39 धावेंचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याच्या दृष्टीने दिशेने जर पाठलाग करायचं असेल तर मग मात्र मोठे फटके खेळावे लागतील आणि तेच मात्र समीर मैदानावरती करतायत. आक्रमक विचार आणि त्या विचारांचं रूपांतर मात्र आपल्या खेळीमध्ये करताना पाहायला मिळालेत समीर. आक्रमक फटका. चौकारानंतर षटकार देखील आला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 22. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन दी अप फटका खेळताय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. थ्रो थोडासा खराब आलाय आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावपलकावरती. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता 16 धावेंची आवश्यकता आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला. 12 बॉल 16 धावा आणि आता मात्र पुनरागमन करावं लागेल. सामना मात्र बॅलन्स झालाय. इथून कोणताही संघ पुनरागमन करू शकतो. जर एक षटक चांगलं आलं तर मग मात्र इथे आपण पाहतोय अगदी भार्गव 8383 साजई संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. परंतु 2 मोठे फटके जर आले तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या सामन्यामध्ये खूप पुढे जाईल. सध्या मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आहे आणि संधी असेल डीजे मास्टरकडे.
गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित दाखल झालेत. 12 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र पुनरागमन करावं लागेल. रोहित यांना विकेट शोधाव्या लागतील आणि सातत्याने विकेट मिळवाव्या लागतील. या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेट आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठे फटके. सोपं तत्व आहे. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. बॅटिंगसाठी समीर आहेत. फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24. आता 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 15 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 15 धाव्या अजून देखील बनवायच्या. समीर आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती 11 मध्ये 25 बनवायच्यात. बॅटिंगसाठी प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ फेजला क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत, परंतु तिथे बॉलला गॅदर करू शकणार नाहीये. 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट जरूर आलाय आणि इथे मात्र दोन्ही बॅटर अगदी मधोमध थांबलेले आपल्याला पाहायला मिळालेत. आली विकेट. रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद. सव्वीस धावा धावपलकावरती आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होत आहे. 26 ला सध्या 2 विकेट. 26 धावा धावपलकावरती. समीर आणि त्यांच्या जोडीने नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती दाखल झालेत. 6 बॉलमध्ये 15 धावा बनवल्यात फलंदाज समीर यांनी. यावेळेस देखील मला वाटतं बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत आणि वाईड बॉल आहे. वाईड बॉलच्या तब्बल 5 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. नशिबाची साथ फलंदाजी करणाऱ्या टीमच्या सोबत इथे आल्यात. नशिबाच्या 5 धावा. 31 धावा धावपलकावरती आहे. 31. 10 बॉल मध्ये 8 धावांची अजून आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला. बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि हा देखील बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाईल. सीमारेषच्या पलीकडे बिहाइंड द विकेट. धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणखी एकदा नशिबाची साथ. बॅटचं लागलं एज आणि बॉल ट्रॅव्हल झाला थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आणखी एक चौकार. नऊ बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला खेळते. धाव तिथे उपलब्ध नाहीये. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 4 धावेंची आवश्यकता ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला. इथून मात्र पुनरागमन जर करायचं असेल भार्गव 8383 साजई संघाला तर विकेट मिळवावं लागतील सातत्याने. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु हा देखील बॉल जातो सीमारेषच्या पलीकडे. हा विजयी फटका होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या. ज्यावेळेस पहिला डाव सुरू होता त्यावेळेस मात्र भार्गव 8383 साजई संघ थोडासा महाग राहिला पहिल्या 2 षटकांमध्ये आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाने खूप चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. थोडीशी नशिबाची साथ देखील त्यांना मिळाली आहे आणि हा सामना त्यांनी मात्र चेस करत असताना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आणि नो डाऊट्स अबाउट दॅट समीर आहेत मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करताना 15 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता त्यांनी मिळवली आहे आणि तेच आहेत या सामन्याचे सामनावीर. दोन्ही संघ हँडशेक करा आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आहेत समीर. समीर आपण यायचं विनंती आहे.